दोघा माणसाचं काहीतरी बोलणं असतं, त्यांचा काहीतरी विषय चाललेला असतो, हा त्याच्यात नाक खूप असतो आणि माझं घ्या म्हणून बसतो. असं जे ज्या विषयाचा आपला संबंध नसताना बोलणं असतं की नाही, ते बोलणं सुद्धा एक प्रकारचा पाप आहे. अशा पद्धतीचा विचार शास्त्राने सांगितला. हे 4 प्रकारचं पाप मनुष्याच्या वाणीकडून घडतं. कठोर बोलणं, खोटं बोलणं, पैशन्य म्हणजे कुटील बोलणं, आणि त्याच्यानंतर ज्या विषयाचा संबंध नाही अशा पद्धतीचं संभाषण करत राहणं, अशा विषयाबद्दल बोलत राहणं. 4 प्रकारचं वाणीचं पाप घडलं बरं का. आणि मनाच्याकडून सुद्धा मनुष्याच्या काही पाप घडत असतं बरं का. काय काय पाप घडतं मनुष्याच्या मनाकडून, याचा विचार जर आपण केला तर दुसऱ्याचं द्रव्य आणणं हे पाप आहे, ते शरीराकडून घडणारं पाप झालं. पण दुसऱ्याचं द्रव्य मला प्राप्त झालं पाहिजे असं नुसतं मनानं चिंतन केलं तरी तेही पाप झालं. परद्रव्येषु अभिध्यानम मनसा अनिष्ट चिंतनम वितथाभिनिवेशश्च त्रिविधं कर्म मानसम. 3 प्रकारचं पाप मनाच्याकडून घडतं असं वर्णन शास्त्राने केलं. परद्रव्येषु अभिध्यानम, दुसऱ्याचं धन मला मिळावं असं नुसतं चिंतन केलं, म्हणजे त्याचं बुडावं मला मिळावं, त्याचं बुडावं मला मिळावं, अशा पद्धतीची भावना मनुष्याच्या मनात जर आली तर हे दुसऱ्याच्या द्रव्याचं नुसतं केलेलं चिंतन, त्याच्यावर जवळ कोट्यवधी रुपये, मला त्यानं 10-5 लाख रुपये द्यायला काय अडचण आहे, असा विचार करून ते द्रव्य मला मिळावं अशी भावना जर केली मनुष्यानं, पाप झालं मनाकडून बरं का. असं शास्त्राने चिंतन केलेलं आहे. आणि मनसा अनिष्ट चिंतनम, दुसऱ्याचं आपल्या शरीराच्याकडून वाटोळं करणं हे तरी पाप आहेच आहे, पण दुसऱ्याचं वाटोळं व्हावं असा नुसता मनाने जरी विचार केला तरी मनाचं पाप घडलं असं शास्त्राने चिंतन केलेलं आहे बरं का. आणि वितथा अभिनिवेशश्च, शेवटचं पाप मनाच्याकडून घडणारं 3रं शेवटचं पाप सांगितलं. विनाकारण मी कोणीतरी मोठा माणूस आहे अशी भावना जर मनुष्याला झाली, हम भी कुछ है असं जर वाटायला लागलं ना, तर ते सुद्धा मनाच्याकडून घडणारं एक प्रकारचं पाप आहे असा शास्त्र विचार सांगतं बरं का. हे 3 प्रकारचं देहाचं पाप, 4 प्रकारचं वाणीचं पाप आणि 3 प्रकारचं मनाकडून घडणारं पाप जे आहे की नाही, हे मिळून 10 प्रकारचं जे पाप आहे, हे 10 प्रकारचं पाप घालवणारी गंगा माता आहे, म्हणून तिला दशहरा म्हणतात. गंगेला दशहरा म्हणण्याचं कारण हे आहे बरं का. गंगेला दशहरा म्हणण्याचं कारण हे आहे, ते 10 प्रकारच्या पापाचा नाश ती करत असते, म्हणून तिला दशहरा म्हणतात. मग हे कशा करता बोललो मी, गंगा 10 प्रकारचं पाप घालवते, शरीराचंही पाप घालवते, वाणीचंही पाप घालवते. मनाकडून जर पाप काही घडलं असेल तर त्याचाही नाश करण्याच्या कामात गंगा माता समर्थ असते. याचा अर्थ काय झाला, सगळ्या पापाचा नाश गंगेला करता येतो. भगवंताच्या नामस्मरणानं सगळ्या प्रकारच्या पापाचा नाश होतो. मनुष्यानं तीर्थयात्रा केली तर सगळ्या प्रकारच्या पापाचा नाश होतो. कित्येक वेळेला असं पाहायला सापडत आपल्याला, अनेक पापाच्या बाबतीत प्रायश्चित्ताचा विचार आपल्याला सांगितलेला पाहायला सापडत नाही बरं का. पापाच्या प्रकारामध्ये एक अतिपातक नावाचा पापाचा प्रकार आहे. अतिपातक, जनन्यांच भगिन्यांच स्वसुतायां तथैवच, हे असं अतिपातक सांगितलं बरं का. माणसाने आपल्या आईशीच अनैतिक संबंध ठेवला, बहिणीशी अनैतिक संबंध ठेवला, आपल्या सुनेशी अनैतिक संबंध ठेवला, तर त्याला शास्त्रामध्ये अतिपातक म्हणतात. महापापाच्या पुढचं आहे. महापापाला प्रायश्चित्त आहे पण अतिपापाला प्रायश्चित्त नाही असं चिंतन शास्त्राने सांगितलेलं पाहायला मिळतं बरं का. पण असंही पाप घालवण्याचं सामर्थ्य गंगेत आहे, असंही पाप घालवण्याचं सामर्थ्य धनुष्कोडी तीर्थात आहे. आपण रामेश्वरला जा, रामेश्वरला तिथं जे रामचंद्र प्रभूने सेतुबंधन केलेलं आहे की नाही, त्या सेतूचं दर्शन घ्या. आपल्या सगळ्या पापाचा, ज्या पापाला प्रायश्चित्त सांगितलं नाही, पंढरीचा महिमा सांगताना सुद्धा संत महात्मे सांगतात ना, जया दोषा परिहार नाही नाही धुंडीचा शास्त्र, ते हरती अपार पंढरपूर देखलिया. पंढरीचं दर्शन घेण्याच्या योगाने ज्या पापाला शास्त्रात प्रायश्चित्त सांगितलेलं नाही अशाही पापाचा नाश होतो बरं का. आणि पापाचं कसं आहे, पाप केलं आपण, आपल्याकडून कायावाच्या मनानं तशा पद्धतीची क्रिया घडली तरच माणसाला पाप लागलं असं समजू नका. भागवताने असा विचार सांगितलाय त्या संदर्भामध्ये, कर्तुः शास्तुः अनुज्ञातुः तुल्यम यत्प्रेत्य तत्फलम बरं का. पापाची क्रिया करणाऱ्या माणसाला तसं करावं म्हणून शिकवणारा आणि पापाची क्रिया करायला प्रवृत्त झालेल्या माणसाला संमती देणारा, हां ठीक आहे तू म्हणतोस तसं कर, असं एवढं जरी सांगितलं ना तेवढंच पाप लागतं असं आहे बरं का. म्हणजे एका माणसानं पाप केलं, एका माणसानं पाप करायचा उपदेश केला आणि एका माणसानं तो पापात प्रवृत्त झालेला, अगोदरच प्रवृत्त झालेला, त्याला फक्त संमती देऊन त्याची पापातली प्रवृत्ती दृढ केली, सगळ्याला समान पाप आहे, सगळ्याला समान पाप आहे असं शास्त्राने
शास्त्राने चिंतन सांगितलं बरं का. म्हणजे पापाची क्रिया करावी तेव्हाच पाप लागतं असं नाही. पाप करणाऱ्या माणसाला अनुमोदन दिलं तरी पाप लागतं, पाप करणाऱ्या माणसाला उपदेश केला तरी पाप लागतं, पाप करणाऱ्या माणसाला पाठीशी घातलं तरी पाप लागतं. अशा अनेक पद्धतीनं. आणि कोणतं पाप लागतं? जे त्यानं केले तेच याला लागतं असा विचार शास्त्राने सांगितलेला आहे बरं का. अशी अनेक पाप आहेत आणि त्या सगळ्याच्या सगळ्या, तसं तर पापाचं चिंतन करायचं झालं तर जगामध्ये 3.5 कोटी प्रकारचे पाप जीवाच्याकडून घडत असतात असा विचार शास्त्रानं सांगितला आहे. कसं काय? त्याचं चिंतनच असं दिले. तंत्रग्रंथातून त्याचा विचार असा आहे, आपल्या शरीरावर असलेल्या रोमाची संख्या, म्हणजे आपल्या अंगावर जे केस आहेत की नाही, हे रोम आहेत की नाही, या सगळ्या रोमाची संख्या शास्त्रकारांना सांगितली 3.5 कोटी आहे. आपल्याला किती केस आहेत? 3.5 कोटी. मला एका माणसाने विचारलं, टक्कल पडलेल्याचे किती कमी धरू? मी म्हणलं, बाबा टक्कल पडलेल्याचा विचार शास्त्रामध्ये नसतो. सामान्य रीतीने शास्त्र बोलतं प्रायः. बहुतेक काय आहे, 100 वर्षाचं आयुष्य माणसाला, म्हणजे का प्रत्येकाला 100 वर्षाच्या आयुष्याची जबाबदारी आहे का? एक साधारणपणे ठोकताळ असा सांगितला की अल्पायुष्य मानवदेह शतगणिले शतायुर्वय पुरुषः. 100 वर्षाचं आयुष्य आहे. 100 वर्षाचं आयुष्य आहे याचा अर्थ 100 वर्ष आयुष्य प्रत्येकाला देण्याचं अभिवचन शास्त्र देतं असं नाही. बहुतेक माणसाच्या आयुष्याची जर गणना पाहायची झाली तरी जास्तीत जास्त 100 वर्ष. तसं मनुष्याच्या अंगावर असणाऱ्या केसाची संख्या जर आपण विचारात घेतली तर शास्त्रानं सांगितलं आपल्याला 3.5 कोटी केस आहेत. 3.5 कोटी केस आहेत. आणि हे 3.5 कोटी केस कशा करतात? तर 3.5 कोटी केसांचा उगम होण्याकरता आपल्या शरीरावर एक एक छिद्र निर्माण झाले. एका छिद्रातून एक एक केस बाहेर येतो. म्हणजे 3.5 कोटी केस जर असतील तर शरीरावर छिद्राची संख्या किती झाली? 3.5 कोटी. आणि 3.5 कोटी छिद्र आपल्या शरीराला देवाने कशासाठी निर्माण केले त्याचा विचार सांगितला शास्त्राने. एका पापाला आपल्या शरीरावर राहण्यासाठी एक घर लागतं, तेव्हा एक प्रकारचं पाप राहण्याकरता एक प्रकारचं घर. 3.5 कोटी जर घरं असतील तर 3.5 कोटी प्रकारचं पाप आहे असं आपल्याला चिंतन करावं लागतं. केसाची संख्या 3.5 कोटी, रोममूळाची रोमगर्ताची छिद्राची संख्या 3.5 कोटी, आणि त्या प्रत्येक छिद्रात राहणाऱ्या एका प्रकारच्या पापाचा विचार जर केला 3.5 कोटी प्रकारची पाप शास्त्रानं सांगितलेली आहे. या सगळ्या पापाचा नाश करण्याकरता काही पापाला प्रायश्चित्त आहेत, काही पापाला प्रायश्चित्त नाही. त्या ज्या पापाच्या नाशाकरता म्हणून प्रायश्चित्ताचा विचार सांगितलेला आहे ती पापं कशी असतात? त्याच्यामध्ये साधारण असा प्रायश्चित्ताचा विचार आहे. म्हणजे सगळ्या पापाच्या नाशाकरता जे प्रायश्चित्त असतं त्याला साधारण म्हणतात, आणि ठराविक पापाच्या नाशाकरता जे प्रायश्चित्त असतं तेवढं केलं की तेवढं एकच पाप जाणार आणि बाकीची सगळी पापं तुमच्याजवळ कायम राहणार. मग साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्त असं 2 प्रकारचं प्रायश्चित्त जीवाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं पाहायला सापडतं बरं का. हे सगळं क्रियात्मक प्रायश्चित्ताचं चिंतन मी आपल्याला सांगायला लागलो. हे प्रायश्चित्त करत असताना काही क्रिया कराव्या लागतात. आपल्याला क्षौर करणं आहे, त्याच्यानंतर मग स्नान करणं आहे, मृत्तिका स्नान आहे, त्याच्यानंतर गोमय स्नान आहे, वगैरे वगैरे सगळा स्नानाचा वगैरे विचार सांगून अशी आपल्याला दशस्नानं वगैरे वगैरे करत शास्त्राने प्रायश्चित्ताचा विचार सांगितलेला पाहायला सापडतो. पण ही सगळी प्रायश्चित्त कशी आहेत? कर्मात्मक क्रियात्मक अशा पद्धतीची प्रायश्चित्त आहेत. पण क्रियात्मक प्रायश्चित्ताने कसं होतं? शास्त्रकाराचं असं म्हणणं आहे, भागवतात इथंच आलेला विचार मला आता आपल्याला सांगायचा आहे. त्याने सांगितलं, कर्मणी निर्हारो नहि आत्यंतिकः इष्यते. कर्माच्या योगाने कर्माचा नाश होतो हे जरी खरं असलं तरी कर्माने कर्माचा संपूर्णपणे नाश होत नाही. म्हणजे आपल्याकडून पापाचं कर्म घडलं, त्या पापकर्माच्या नाशाकरता म्हणून आपण प्रायश्चित्ताचं कर्म केलं. प्रायश्चित्ताच्या कर्मानं आपल्या सगळ्या पापाचा नाश होतो का? नाही बाबा. आत्ता सगळ्या पापाचा जरी झालेला असला तरी पुन्हा आपल्याकडून प्रायश्चित्त पाप होणार नाही असं होतं का? असं होत नसतं. कसं काय? औषधाचा विचार सांगितला त्याच्याकरता शास्त्रकारांनी बरं का. आपल्याला रोग झाला, रोग झाल्याच्या नंतर आपण औषध घेतलं, औषध घेतल्याने आपला रोग जातो की नाही? जातो. पण रोग गेला याचा अर्थ पुन्हा रोग येणार नाही असं त्या औषधाने होतं का? आपल्याला ताप आला, तुम्हाला कितीदा ताप आला सांगा ना मला. एकदाच ताप येऊन गेलाय का तुम्हाला वारंवार ताप येतो? सांगा ना मला. कसं होतं? वारंवार येतो. काय येतो? एकदा ताप आला त्यावेळेला तुम्ही औषध घेतलं होतं ना. ज्या वेळेला तुम्हाला ताप येतो त्या वेळेला तुम्हाला औषध घ्यावं लागतं ना. मग जेव्हा ताप आला तेव्हा तुम्ही औषध घेता तरी पुन्हा ताप आपल्याला येतोच आहे. याचा अर्थ काय आहे? हे जे औषध आहे ना, ते औषध तापाचा नाश करण्याच्या कामात समर्थ जरी असलं तरी तेवढ्यापुरती शांती होते तापाची, ज्वराची. पुन्हा ताप येणारच नाही अशी अवस्था आपली होत नाही. असं हे क्रियात्मक प्रायश्चित्त काय करतं? औषधासारखं ठरतं.
औषध घेतलं तात्पुरता ताप गेला. त्याप्रमाणे आपण पापकर्म केलं होतं, त्याच्याकरता क्रियात्मक प्रायश्चित्त केलं. त्या क्रियात्मक प्रायश्चित्ताच्या योगाने पापाचा नाश झाला, पण आत्यंतिक नाश नाही. आत्यंतिक नाश नाही, त्याला लयरूप निवृत्ती, लयरूप नाश म्हणतात बरं का. निवृत्ती नाश एकच अर्थ आहे बरं का. त्या नाशाचे अनेक प्रकार आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेले पाहायला सापडतात. एक नाश असतो आत्यंतिक नाश आणि दुसरा नाश असतो लयरूप नाश. लयरूप नाशाचं कसं आहे, त्या तात्पुरता जर नाश झाला असेल तर त्याला लयरूप नाश म्हणतात. आणि आत्यंतिक नाशाचं कसं असतं, त्याच्यानंतर पुन्हा निर्मिती होतच नाही, त्याला अत्यंत नाश असं म्हणतात बरं का. आपलं मडकं फुटलं तर मडकं फुटल्याच्या नंतर मडक्याचा नाश झाला की नाही, झाला. पण मडक्याचं काय झालं, माती जर झालेली असेल तर मडक्याची माती झाली, म्हणजे मडकं फुटलं, मातीत गेलं, माती झालं. याचा अर्थ काय झाला, त्या मातीपासून पुन्हा मडकं निर्माण होऊ शकत जर असेल तर मडक्याचा मातीच्या रूपानं झालेला जो नाश आहे हा लयरूप नाश म्हणला. पण एकानं काय केलं, मडकं जे होतं ते सगळंच्या सगळं मडकं, अख्खच्या अख्खं मडकं नाहीसच करून टाकलं, मातीचं नाहीशी करून टाकली. करता येते की नाही मला माहिती नाही, पण समजा एकाने माती नाहीशी करून टाकली तर मातीच नाहीशी करून टाकल्याच्या नंतर त्याचा जो मडक्याचा नाश झालेला आहे तो अत्यंत नाश आहे. कारण पुन्हा आता मडकं निर्माण करायला त्याच्याजवळ माती उरलेली नाही, अशी त्याची अवस्था झालेली असते बरं का. मी कशा करता बोलायला लागलो, एक वस्तू नष्ट झाली, पण ती नष्ट झालेली वस्तू तिच्या कारणामध्ये लीन झालेली जर असेल तर तो लयरूप नाश झाला. आणि कारणाचाही नाश ज्या वेळेला होऊन जातो त्यावेळेला जो नाश असतो तो अत्यंत नाश असतो, असा विचार आहे बरं का. आपण पाप केलं, पापाचं जे कारण आहे त्या कारणा वाचून पापाचाच नाश केला तर त्याच्यानं काय होतं, पापाचा तात्पुरता नाश होतो. पापाचा तात्पुरता नाश होतो. एखाद्या माणसाला कफ झाला आणि कफ होऊन त्याच्या अंगामध्ये ज्वर निर्माण झाला तर खऱ्या वैद्याकडे गेल्यानंतर खरा वैद्य काय करतो, त्याचा ज्वर घालवण्याच्या पेक्षा त्याचा कफ नाहीसा करण्याकरता त्याला औषध देतो. ज्वर नाहीसा करण्याकरता औषध दिलं तर त्याच्याने ज्वर जातो, पण कफ जर शरीरामध्ये असला तर पुन्हा पुन्हा ज्वर येण्याची शक्यता आहे. मग काय करा, ज्याला कफ निर्माण झाला आणि त्याच्या योगाने ज्वर यायला लागला अशा माणसाच्या कफाचाच नाश करून टाकला की त्याला पुन्हा ज्वर येत नाही, अशी अवस्था होते. त्या पद्धतीनं आपण पाप करतो, हे आपलं चित्त जिवंत आहे म्हणून काय होतं, पाप संपलं. पाप केलं, पापाला प्रायश्चित्त केलं, प्रायश्चित्ताच्या योगानं पापाचा नाश झाला. पण तो पापाचा नाश सुद्धा कुठं राहायला लागला, पापाचा अभाव सुद्धा कुठं राहायला लागला, आपल्या चित्तामध्ये राहायला लागला. पापाचा अभाव चित्तात राहतो म्हणजे काय, हे बघा, पाप कुठं राहतं, चित्तात राहतं. आणि पापाचा अभाव कुठं राहणार, चित्तातच राहणार. आणि पापाचा अभाव राहायला लागला याचा अर्थ काय झाला, पापाचा अभाव चित्त रूप असतो, असं चिंतन शास्त्राने केलेलं आहे बरं का. कसं असतं, एक वस्तू एका ठिकाणी आहे, ऐका, मातीपासून मडकं निर्माण झालं. ज्या मातीपासून मडकं निर्माण झालेलं आहे ते मडकं असं मातीवर ठेवल्याच्या नंतर हे मडकं कुठं आहे म्हणता, मातीवर आहे म्हणतो आपण. मातीवर असलेलं हे मडकं फुटलं तर मातीमध्ये विलीन झाल्याच्या नंतर मडकं कुठं गेलं म्हणतो आपण, मडक्याचा अभाव झाला. पण मडक्याचा अभाव झाला म्हणजे मडकं कुठं गेलं तर मातीरूप झालं, असा त्याचा अर्थ आहे बरं का. तसं आपण केलेलं पाप हा चित्ताचा परिणाम असल्यामुळं, मातीचा परिणाम जसं मडकं आहे तसं आपल्या चित्ताचा परिणाम म्हणजे पाप आहे. आणि चित्ताचा एक प्रकारचा परिणाम पाप असल्यामुळं हे पाप राहणार कुठं, चित्तामध्ये. मडकं राहिलं कुठं, मातीमध्ये, तसं पाप राहिलं कुठं, चित्तामध्ये. आणि मडकं फुटल्याच्या नंतर मडकं गेलं कुठं, मातीमध्ये. म्हणजे मडकं कसं झालं, मातीरूप झालं. त्याप्रमाणे चित्ताचा परिणाम असलेलं पाप प्रायश्चित्ताच्या योगानं त्या पापाचा नाश झाल्याच्या नंतर ते पाप गेलं कुठे, चित्तामध्ये. चित्त रूपता आली त्याला, चित्त रूपता आली याचा अर्थ काय झाला, माती रूपता मडक्याला आली. याचा अर्थ मातीच्या रूपाने का होईना मडकं जिवंत आहे म्हणून ते पुन्हा पुन्हा निर्माण होऊ शकतं. तसं आपलं पाप प्रायश्चित्ताच्या योगानं नाहीसं झालं आणि ते चित्त रूपाला प्राप्त जर झालेलं असेल तर ते चित्त रूपाला प्राप्त झालेलं असल्यामुळं जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत चित्त आहे आणि जोपर्यंत चित्त आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा पाप होत राहणार आहे, असा त्याचा अर्थ आहे बरं का. मग प्रायश्चित्त कोणतं घ्यावं, जे प्रायश्चित्त घेतल्याच्या योगानं आपल्या ठिकाणी पाप पुन्हा निर्माण होणारच नाही असं प्रायश्चित्त कोणतं आहे याचा विचार भागवताने आपल्याला सांगितला. कर्मणा कर्मनिर्हारो नाही आत्यंतिकः इष्यते. कर्माने कर्माचा नाश अत्यंत पद्धतीने होत नाही. का होत नाही, अविद्वत अधिकारित्वात. कर्माचा अधिकारी कोण आहे, अज्ञानी जीव कर्माचा अधिकारी. अविद्वत अधिकारित्वात
कर्माचा अधिकार कोणाला? ज्याला अज्ञान आहे त्याला कर्माचा अधिकार असतो. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्याला कर्माचा अधिकार राहत नाही. त्याचं कारण काय? कर्म करायचं म्हणलं की कोणता तरी अभिमान लागतो. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे म्हणल्याच्या नंतर त्याला ते कर्म करता येतं. जे कर्म ब्राह्मणाला उद्देशून सांगितलं, बृहस्पती सव नावाचा यज्ञ करायचा झाला तर तो ब्राह्मणाला सांगितला, राजसूय यज्ञ करायचा झाला तर तो क्षत्रियाला सांगितला, वैश्यस्तोम यज्ञ करायचा झाला तर तो वैश्याकरता सांगितला. मग वैश्यस्तोम यज्ञ करायचा जर झाला तर त्या वैश्याला मी वैश्य आहे असा अभिमान असल्याशिवाय, वर्णाचा अभिमान, आश्रमाचा अभिमान, जातीचा अभिमान, मी गृहस्थ आहे, मी ब्रह्मचारी आहे, मी वानप्रस्थ आहे, मी संन्यासी आहे, कोणत्या तरी आश्रमाचा अभिमान, कोणत्या तरी वर्णाचा अभिमान हा काहीतरी असल्याशिवाय माणसाला ते कर्म करता येत नाही. मी कर्म करायला अग्निहोत्र यायचंय. अग्निहोत्र कोणाला घेता येतं याचा विचार करत असताना शास्त्राने याचं सांगितलं, अच्युतदंतः कृष्णकेशाः अग्निहोत्रम आददीत. शास्त्राने असं चिंतन त्याच्याकरता सांगितलं, ज्याला अग्निहोत्र घ्यायचं आहे त्याचे दात पडलेले नसावेत, त्याचे केस काळे असावेत, पांढरे नसावेत. याचा अर्थ काय झाला? तरुण पाहिजे असं आहे. त्याच्यानंतर गृहस्थ पाहिजे, त्याला बायको पाहिजे. त्याचा अर्थ काय? या बाईचा मी नवरा आहे, मी तरुण अवस्थेचा आहे, मी गृहस्थाश्रमी आहे. हे एवढे सगळे अभिमान आल्याच्या शिवाय त्याला जर कोणत्याही प्रकारचं अग्निहोत्रासारखं कर्म करता येत नसेल तर कर्म करायचं म्हणलं की त्याच्याकरता अभिमान पाहिजे. आणि अभिमान म्हणला की तो अज्ञानानंच निर्माण होतो. ज्ञान झालेल्या महात्म्याला अभिमान नसतो. न हम मनुष्यो न च देव यक्षः न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः. ज्ञान झालेला महात्मा असं बोलतो. काय त्याचं म्हणणं काय? आपण कोण असं जर ज्ञानी महात्म्याला आपण विचारलं तर तो म्हणतो ना हम मनुष्यः, मी मनुष्य नाही. बरं तुम्ही देव आहात का? न च देव यक्षः, मी देवही नाही मी यक्षही नाही. बरं का? त्याच्यानंतर ना हम मनुष्य न च देव यक्षः न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः, तुम्ही कोणत्या वर्णाचे आहात त्याला विचारा. तो म्हणतो नाही मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही. वैश्य आहात का? नाही. शूद्र आहात का? तेही काही मी नाही म्हणतो तो. बरं आश्रमाच्या दृष्टीने कोण आहात तुम्ही? तो म्हणतो नाही बाबा मी ब्रह्मचारी नाही, गृहस्थ नाही, वानप्रस्थ नाही, संन्यासी नाही. आहात कोण बाबा तुम्ही? तो म्हणतो निजबोध रूपः, सच्चिदानंद घन असलेला परमात्मा मी आहे, मी वासुदेव तत्वता. अशा पद्धतीची भाषा त्या महात्म्याच्या मुखामध्ये असते. आपण विचार करा, हा ब्राह्मणत्वाचा अभिमान, हा कोणत्या तरी आश्रमाचा अभिमान, कोणता तरी अभिमान असल्याच्या शिवाय माणसाला जर कर्म करता येत नसेल आणि ज्ञानी महात्म्याच्या ठिकाणी कोणताही अभिमान राहत नाही असं वर्णन जर आपण पाहत असो तर त्याचा अर्थ काय झाला? कर्म करण्याकरता म्हणून अभिमान पाहिजे. म्हणजे अज्ञानाला कर्माचा अधिकार आहे. मग अज्ञानी अवस्थेमध्ये जे केलेलं प्रायश्चित्त, त्या प्रायश्चित्तानं कर्माचा नाश झाला, पापाचा नाश झाला तरी कायम नाश होईल का? हो, अज्ञान कायम आहे म्हणल्याच्या नंतर चित्त आहे, आणि चित्त आहे म्हणलं की अहंकार निर्माण होणार आहे, आणि अहंकार निर्माण झाला की पापाला काही कमी पडतच नाही असा विचार आहे. एकंदर कसं आहे, अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवदशा आहे, जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत जीवाच्याकडे चित्त आहे, आणि जोपर्यंत चित्त आहे तोपर्यंत पापाचा परिणाम त्या चित्ताच्याकडून घडत राहणार आहे. माती आहे म्हणलं की मडकं होत राहायचं, तसं चित्त आहे तोपर्यंत पाप निर्माण होणार. मग काय करा? पापाचा पूर्णपणे नाश होण्याकरता अज्ञान नाहीसं करावं लागतं. प्रायश्चित्त करून तात्पुरतं कर्म नाहीसं करू नका. प्रायश्चित्त असं करा की ज्याच्या योगानं त्याचं कारण, पापाचं कारण असेल अज्ञान, आपल्याकडून पाप घडतं ते चित्ताचा परिणाम, जे चित्त निर्माण होतं ते चित्त जे आपल्याकडे आहे तो जीवदशेचा परिणाम, आणि जीवदशा जी आपल्याकडे आहे ते आत्मस्वरूप आपल्याला कळालं नाही याचा परिणाम म्हणजे अज्ञानाचा परिणाम आहे. मग मूळ अज्ञान घालवलं की हे सगळं पुढचं निर्माण व्हायचंच थांबून जातं. बरं का? अज्ञान गेलं की त्या अज्ञानाच्या योगाने जीवदशा राहत नाही, जीवदशा गेली की त्याच्याकडे चित्त राहत नाही. मला हे राम झाले, मला हे राम झाले असं होऊन जातं त्याच्या चित्ताचं, आणि चित्तच राहिलं नाही की त्याच्याकडून पाप घडण्याची शक्यता नसते असा विचार शास्त्राने सांगितला. मग काय करा? चित्ताचा नाश करा. चित्ताच्या नाशाकरता काय करा? जीवदशेचा नाश करा. जीवदशेच्या नाशाकरता काय करा? अज्ञानाचा नाश करा. अज्ञानाच्या नाशाकरता काय करा? आत्मस्वरूपाचं ज्ञान संपादन करा. म्हणून इथं भागवतात असं वर्णन आहे की हे जे आत्मस्वरूपाचं ज्ञान संपादन करणं ना, हेच खरं प्रायश्चित्त आहे. प्रायश्चित्तम विमर्शनम, विमर्शन म्हणजे ज्ञान, हेच खरं प्रायश्चित्त आहे. कर्मात्मक प्रायश्चित्ताला प्रायश्चित्त जरी म्हणलं तरी तात्कालिक पापाची शांती करणारं ते प्रायश्चित्त आहे. कर्मणा कर्म निर्हारो नाही आत्यंतिकः इष्यते. का?
अविद्वत अधिकारित्वात. अविद्वान असा मनुष्य, अज्ञानी मनुष्यच कर्माचा अधिकारी असल्यामुळं अज्ञान असेपर्यंत पुन्हा पुन्हा पाप येणार. म्हणून पापाचा नाश करण्याकरता क्रियात्मक जे प्रायश्चित्त सांगितलं ते खरं प्रायश्चित्त नाही. मग खरं प्रायश्चित्त कोणतं? जे अज्ञानाचा नाश करणारं ज्ञान आहे तेच खरं प्रायश्चित्त आहे. प्रायश्चित्तम विमर्शनम, हे पाप खरं प्रायश्चित्त आहे. अशा पद्धतीचा विचार शास्त्राने आपल्याला सांगितला. मग आता कसं आहे, हे ज्ञानरूपी प्रायश्चित्त हे खरं प्रायश्चित्त आहे. हे कायमचा पापाचा नाश करण्याच्या कामात समर्थ आहे. कसं? प्रायश्चित्ताचा विचार 3 प्रकाराने इथे सांगितलेला पाहायला सापडतो. एकंदर पहिलं भागवत आहे. हे भागवत म्हणजे भक्तिशास्त्र आहे आणि भक्तिशास्त्र असल्यामुळे भक्तीला महत्व देऊनच हे बोलणार आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला 3 प्रकारच्या प्रायश्चित्ताचा विचार पाहायला सापडतो. एक क्रियात्मक प्रायश्चित्त, दुसरं ज्ञानात्मक प्रायश्चित्त आणि तिसरं प्रायश्चित्त सांगितलं ते भक्तीच्या स्वरूपाचं प्रायश्चित्त आहे. आपल्या सगळ्या पापाचा नाश करण्याच्या कामामध्ये समर्थ असलेली ही 3 प्रायश्चित्त आहे. ते क्रियात्मक प्रायश्चित्त जे आहे त्याच्यात न्यूनता काय राहून गेली? ते तात्पुरता पापाचा नाश करणार आहे. आता ज्ञानात्मक प्रायश्चित्त आणि भक्तिरूप प्रायश्चित्त या 2 प्रायश्चित्ताचं मोठेपण असं आहे की याच्याने प्रायश्चित्त केल्याने ज्ञान संपादन करणं किंवा भगवंताची भक्ती करणं, या 2 प्रकारच्या प्रायश्चित्ताच्या योगाने आपल्या पापाचा संपूर्ण नाश होऊन जातो. पुन्हा पाप आपल्याकडे येणारच नाही अशी अवस्था होऊन जाते. आपलं अज्ञान नाहीसं होऊन जातं. भक्तीनंही अज्ञान नाहीसं होतं. ज्ञानाची साधना केली त्याच्यानेही अज्ञान नाहीसं होतं. अज्ञान नाहीसं करणारं ज्ञान आणि अज्ञान नाहीशी करणारी भक्ती असल्यामुळं भक्ती आणि ज्ञानाला प्रायश्चित्त जे म्हणलं ते आत्यंतिक पाप निवृत्ती करणारं प्रायश्चित्त म्हणलं. आता ही 2 प्रायश्चित्त आपल्या समोर आली. ही दोन्ही महत्वाची आहे. क्रियात्मक प्रायश्चित्ताच्या पेक्षा ज्ञानरूप प्रायश्चित्त आणि भक्तिरूप प्रायश्चित्त कायमचा पापाचा प्रतिबंध करणारी असल्यामुळं ही 2 प्रायश्चित्त महत्वाची ठरली. आता या 2ही प्रायश्चित्ताचा विचार करा. तुलनेनं विचार केल्याच्या नंतर याच्यातलं ज्ञानरूपी प्रायश्चित्त महत्वाचं ठरतं का भक्तिरूपी प्रायश्चित्त महत्वाचं ठरतं याचा विचार करा. आपल्याला असं आहे, शास्त्राने चिंतन त्या संदर्भात असं आपल्याला सांगितलं, आपल्याला फल देण्याच्या कामात 2 साधनं असली तर त्याच्यातलं सोपं साधन कोणतं याचा विचार करा. दोन्ही साधनांनी फल एकच प्राप्त होणार आहे. दोनही साधनांनी आपल्याला फल एकच प्राप्त होणार जर असेल तर आपण कोणतं साधन करावं मला सांगा. सोपं साधन करावं की कठीण साधन करावं? कठीण साधनानंही तिथंच आपल्याला जाता येतं आणि सोप्या साधनानंही आपल्याला तेच फल प्राप्त होतं. कोणतं साधन करण्याची माणसाला इच्छा होते? सोपं पाहिजे वाटतं माणसाला, बरं का. कारण तुकाराम महाराजांनी माणसाचा स्वभाव आपल्याला सांगितला, अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटते. अवघड साधन सांगितलं तर कोणाला करावं वाटत नाही आणि सोपं साधन सांगितलं की माणसाला ते करावं वाटतं. विचार करा, ज्ञानाची साधना सोपी आहे का? अत्यंत कठीण. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. उपनिषदांनी वर्णन केलं ज्ञानाचा मार्ग कसा? क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया. क्षुर म्हणजे वस्तरा. वस्तऱ्याची धार जशी तीक्ष्ण असावी त्याच्यावरून चालणं जसं अवघड जावं, तलवारीच्या धारेपेक्षा वस्त्र्याची धार तीक्ष्ण असते असं वर्णन आहे, बरं का. काही लोक असं सांगतात. मला एकाने सांगितलं, तलवारीने एखाद्याचं जर पोट फाडलं तर ते शिवता येतं, पण वस्त्र्याने फाडलं तर शिवता येतच नाही म्हणे. कशाने फाडायचं तुमचं तुम्ही ठरवा. मला त्याच्याशी मी सांगितलं म्हणून कोणाला सांगत बसू नका पुन्हा, बरं का. ते हे कशा करता बोललो मी? तलवारीनं फाडलेलं शिवता जर येत असेल आणि वस्त्र्याने फाडलेलं जर शिवता येत नसेल तर कोणती धार खराब आहे? कठीण धार कोणती आहे? वस्त्र्याची धार. आणि त्या वस्त्र्याच्या धारेवरून चालणं जेवढं कठीण असावं तेवढं ज्ञानमार्गानं चालणं कठीण आहे. मला एकाने अजून त्याच्या पुढचा अर्थ सांगितला एका टीकाकाराने, बरं का. त्याने असं सांगितलं की बाबा वस्त्र्याच्या धारेवरून चालायचंय आणि ते पायानं नाही पोटानं चालायचंय, सरपटत चालायचंय, ते किती कठीण काम असेल त्याचा विचार करा. वस्त्र्याच्या धारेवरून चालणं जेवढं कठीण जावं, ज्ञानमार्गाने जाणं तेवढं कठीण काम आहे. अशा पद्धतीचा विचार आपल्याला शास्त्राने सांगितला. म्हणून नामदेवरायासारखे संत महात्मे सुद्धा सांगतात ना आपल्याला, चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. लोखंडाचे फुटाणे खाणं अवघड काम आहे की नाही? लोखंडाचे फुटाणे म्हणजे छर्रे हो, हे आजकाल मिळतात ते छर्रे खाऊन बघा, लोखंडाचे फुटाणे खाल्ल्यासारखंच येते. आणि ते लोखंडाचे फुटाणे खाणं सोपं काम आहे का? सोपं काम नाही. बरं, लोखंडाचा ज्ञानेश्वर महाराजांनी तर अजून पुढं नेलं, पाहे पा लोहाचे चणे जैबोचरिया पडती खाणे.
ते पोट भरणे की मरणे शुद्धी नेणे. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करताना लोखंडाचे फुटाने बोचऱ्याला खायला दिले म्हणे. दात असलेल्या माणसाला नाही, ज्याच्या तोंडात एकही दात शिल्लक नाही त्याला म्हणतात बोचरा. त्या बोचऱ्याला लोखंडाचे चणे जर दिले तर त्याला ते खाता येतात का? खाता येत नाही. ते केवढं कठीण काम आहे. बोचऱ्याला लोखंडाची चणे खाणं जेवढं कठीण जावं एवढं ज्ञानाच्या वाटेनं जाणं चालणं कठीण काम आहे असा विचार आहे बरं का. आणि भक्ती मार्गाचा विचार जर केला तर भक्ती मार्ग कसा आहे? भक्तिपंथ बहु सोपा पुण्य ना गवे या पापा. संतांनी सांगितलं भक्ती मार्ग सोपा आहे. आता त्याच्यातही विचार आहे बरं का. एकीकडं तुकाराम महाराज म्हणतात भक्तिपंथ बहु सोपा, आणि एका वचनामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी बिरडा शुर. आता भक्तीला कठीण म्हणणारे तुकाराम महाराजच आणि भक्तीला सोपं म्हणणारेही तुकाराम महाराजच. मग भक्ती सोपी आहे का कठीण आहे? कशी आहे? भक्तीचं साधन सोपं का कठीण सांगा बरं. असा विचार जर केला तर त्याच्याकरता उत्तर शोधायला आपल्याला नारदाच्या भक्तिसूत्रात जावं लागतं. आणि नारदांनी भक्तीच्या संबंधानं असं सूत्र लिहिलंय, अन्यस्मात् सौलभ्यम भक्तौ. भक्तीच्या ठिकाणी सोपेपणा आहे. सौलभ्यम भक्तौ, भक्तीच्या ठिकाणी सोपेपणा आहे, पण मूळचा सोपेपणा नाही. अन्यस्मात् सौलभ्यम, इतर साधनाच्या मानानं भक्ती सोपी आहे, कर्माच्या मानानं भक्ती सोपी आहे, योगाच्या मानानं भक्ती सोपी आहे. ज्ञानाचं साधन करण्यापेक्षा भक्तीचं साधन करणं सोपं आहे. मुळात भक्ती सोपी आहे असं समजू नका. भक्ती कठीणच आहे. मुळात भक्ती कठीणच आहे. कारण भक्तीची तो जाती ऐसे सर्वस्वासी मुकावे म्हणतात तुकाराम महाराज. आपल्या सर्वस्वाला तिलांजली दिल्याशिवाय माणसाला खरी भक्ती करता येत असं नाही. भक्ती म्हणजे काय? परमेश्वराच्या संबंधानं परमप्रेम धरणं आणि देवाच्या बद्दल परमप्रेम धरण्याकरता बाकीच्याचं प्रेम सोडावं लागतं. बाकीच्याचं प्रेम सोडल्याशिवाय देवाच्या संबंधानं माझं बायकोवरही प्रेम आहे, देवावरही प्रेम आहे. खरं कुठे सांग ना? खरं कुठे? खरं बायकोवरच असतं. मग खरं जर बायकोवर आहे, खरं जर नवऱ्यावर, मुलावर, शेतावर, पैशावर आहे, तर मग देवावर प्रेम आहे ते किती खरं आहे याचा विचार केला पाहिजे. आणि बाकी सगळ्या ठिकाणी असलेलं प्रेम काढून ते परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लावणं, याला जर भक्ती म्हणायचं असेल तर भक्ती सोपी आहे का अवघड आहे सांगा? कठीण आहे. पण इतर साधनाच्या मानानं सोपी आहे म्हणून भक्तीला सोपं म्हणायचं? सोपी नाही पण सोपी आहे असं तिच्याबद्दलचं जे वर्णन आहे त्याचं असं उत्तर आपल्याला घ्यावं लागतं बरं का. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आपल्या समोर प्रायश्चित्ताचा विचार करत असताना पापाचा नाश करण्याकरता जे प्रायश्चित्त करावं लागतं ते 3 प्रकारचं आलं होतं. एक क्रियात्मक, त्याच्यानंतर दुसरं ज्ञानात्मक आणि तिसरं जे प्रायश्चित्त आलं ते आपल्या समोर आलेलं प्रायश्चित्त तिसरं जे आहे ते भक्तीच्या रूपाचं आहे बरं का. मग काही लोक काय करतात? क्रियात्मक प्रायश्चित्त करतात. त्याच्यामुळं ते अज्ञानाचाच करता येत असल्यामुळं, अज्ञान कायम ठेवून ते क्रियात्मक प्रायश्चित्त घडलेलं असल्यामुळं त्याचं पाप कायमचं जात नाही. मग पाप कायमचं घालवण्याकरता 2 प्रायश्चित्त आहेत, ज्ञान आणि भक्ती. त्याच्यातलं ज्ञानानंही ज्ञानाच्या योगाने काय होतं? अज्ञान जातं. आणि भक्तीच्या योगानेही अज्ञान जातं. आणि अज्ञान गेल्यामुळं कोणत्याही प्रकारचा अभिमान जीवाच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. मग त्याच्याकडे पाप येण्याची शक्यता नसते. हा विचार लक्षात घ्या. मग ज्ञानही प्रायश्चित्त आहे, चांगलं प्रायश्चित्त आहे, संपूर्णपणे पापाचा प्रतिबंध करणार आहे. आणि भक्ती ही संपूर्णपणे पापाचा प्रतिबंध करण्याच्या कामात समर्थ आहे. असं जरी असलं तरी ज्ञानाचं प्रायश्चित्त कठीण आहे आणि भक्तीचं प्रायश्चित्त सोपं आहे. म्हणून शुकाचार्याने असा विचार सांगितला की चित केवल या भक्त्या वासुदेव परायणाः अघम धुन्वन्ति कार्त्स्नेन निहारमिव भास्करः. केचित, काही लोक असे आहेत. कसे? वासुदेव परायणाः, भगवंताच्या ठिकाणी पूर्णपणे ते निष्ठित झालेले आहेत. परमात्मा स्वरूपात त्यांनी बुद्धीचा प्रवेश केला. मन बुद्धी देवाला देऊन टाकले. देवाच्या संबंधानंच अंतःकरणात प्रेम धारण केलं आणि वासुदेव परायण झाले. देवाच्या शिवाय दुसरं कुणीकडे त्यांचं मन जात नाही. असे लोक काय करतात? केचित वासुदेव परायणाः, काय करतात? केवल या भक्त्या कार्त्स्नेन अघम धुन्वन्ति, केवळ भक्तीच्या युगानं, केवल या भक्त्या, केवळ भक्ती म्हणजे भक्ती करता सहकारी दुसरं कोणतं साधन लागत नाही. ऐका, कर्माचं साधन असू द्या, ज्ञानाचं साधन असू द्या, या सगळ्या साधनाला बाकीच्या साधनाची गरज आहे. कर्म करत असताना विचार करा, आपल्याला कर्म करायचं झालं तर कर्म करण्याकरता आपण सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता यज्ञाला लागू शकतो का सांगा मला? लागता येत नाही. याचा अर्थ काय? शुद्धीची गरज आहे, देहाच्या शुद्धीची गरज आहे. हा श्रोतस्मार्थ कर्म आपलं नित्याचं जे अनुष्ठान आहे ते झालं पाहिजे. संध्या झाली नाही आपण कर्माला बसलो चालत नाही. कारण संध्याहीन हा अशुचिः नित्यम अनर्ह सर्व कर्मसो.
म्हणून असं सांगितलंय की संध्याही नसलेला मनुष्य, जो संध्या करत नाही त्या मनुष्याच्या बद्दल मनुष्य असं म्हणणं आहे अशुचिर नित्यम, तो कायमचा सुतकीय म्हण, त्याला कायमचा विटाळ आहे. संध्या न करणाऱ्या ब्राह्मणाला कायमचा विटाळ आहे. त्याला स्पर्श केला तर आपल्याला स्नान करावं लागेल अशी अवस्था. आता किती स्नान करता बघा. कारण बहुसंख्य ब्राह्मण संध्या करतच नाही, तशी स्थिती आहे आता बरं का. पण संध्या न करणारा ब्राह्मण अशुची हे नित्यम आणि अनर्ह सर्व कर्मसो, कोणत्याही कर्माचा त्याला अधिकार राहत नाही. संध्या केली नाही तर पुढची कामं करायला लागलं, काही उपयोग नाही, काही उपयोग नाही, त्याचं त्याला फल मिळत नाही. याचा अर्थ काय झाला, आपल्याला कर्माचं साधन करायचं झालं तर अगोदर स्नान करून शुद्ध व्हा, आपलं रोजचं संध्याबंधन वगैरे नित्यनियमन करा आणि मग कर्माच्या साधनाला लागा. याचा अर्थ काय आहे, कर्माचं साधन जे आहे ते बाकीच्या साधनावर अवलंबून आहे. ते केवळ साधन करून आपल्याला फळ देत नाही, बाकी सगळ्या साधनाचा समाहार करावा लागतो, तेव्हा मग ते क्रियेचं साधन आपल्याला फळ देतं. ज्ञानाचं तसंच आहे. ज्ञानाच्या करता अगोदर विवेक पाहिजे, त्याला वैराग्य पाहिजे, त्याला क्षमारिषद संपत्ती पाहिजे, त्याला मुमुक्षुता. अरे हे 12 भानगडी आहेत ना, या सगळ्या साधनाचं साचिव्य असावं, म्हणजे सहकार्य असावं, तेव्हा ज्ञान फल देण्याच्या कामात समर्थ असतं. म्हणजे राजाला त्याचं सगळं प्रधान मंडळ सहाय्य करीत असेल तर राजाला राज्य करता यावं, त्याप्रमाणे ज्ञानाचं काम आहे, त्याप्रमाणे कर्माचं काम आहे. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांचं त्यांना सहकार्य असेल तर त्यांना ते साधन करता येतं, अन्यथा ते साधन त्यांना करता येत नाही असा विचार आहे बरं का. एकंदर काय आहे, ज्ञानाच्या साधनाला केवलता नाही, ते साधन केवळ नाही, पण भक्ती कशी, केवल या भक्त्या. वासुदेव परायण असलेल्या भक्ताला दुसरं काही करावं लागतच नाही. अरे स्नान न करता सुद्धा देवाचं नामस्मरण करता येतं, स्नान न करता तोंड न धुता सुद्धा देवाचं नामस्मरण करता येतं. हा काही करू नका तुम्ही, कोणत्याही क्रियात्मक साधनाची गरज नसते, कोणत्याही भावनात्मक साधनाची गरज नसते. आपण भगवंताची भक्ती कधीही करू शकतो, कशीही करू शकतो. असं असल्यामुळे भक्तीचं साधन केवळ एकमेव, दुसऱ्या कोणत्या साधनाची मदत न घेता आपल्याला फल देण्याच्या कामात समर्थ असलेलं ते साधन आहे. म्हणून शुकाचार्य सांगतात की चित्त काही लोक वासुदेव परायणः भगवत भक्त असलेले महात्मे केवळ या भक्त्या, केवळ भक्ती करतात आणि कार्चनेन अघम धनुवंती. अघ म्हणजे पाप, त्या पापाचा नाश, पापाचा त्याग करून टाकतात. पाप सगळं धनुवंती, हलवून आपल्या अंगावरचं पाप झटकून टाकतात. हे धनुवंती म्हणजे कसं, अंग थरथरवून घोड्याने आपल्या अंगावरची जी विलग झालेले केस आहेत की नाही ते अशी गाळून टाकावेत, तसा प्रकार असतो. घोडं काय करतं, अश्वैव रोमाणि विधूय. उपनिषदामध्ये त्याचं चिंतन अशा पद्धतीत येतं बघा. अश्व इव रोमाणि विधूय. घोडा काय करतो, आपलं अंग असं एखाद्या वेळेला समजा घोडा झोपेतून वगैरे असं सावध झाला की लगे अंग असं थर असं हलवतो बघा एकदा, आणि ते अंग हलवण्याने काय होतं, त्याच्या अंगावर त्वचेपासून विलग झालेले जे केस असतात ना, जे त्याला खाजवतात, ते सगळे केस असे गळून पडतात बरं का. त्याला धुन्वन म्हणतात बरं का. धुन्वन म्हणजे ते हलवणं, थरथरवणं. घोड्याने अंग हलवावं आणि आपले केस सगळे जसे गाळून टाकावेत, मेलेले केस जसे गाळून टाकावेत, विलग झालेले केस जसे गाळून टाकावेत, त्याप्रमाणे हे भक्त महात्मे काय करतात, केवळ भक्ती करतात आणि भक्तीच्या योगानं त्यांच्यापासून सगळं पाप असं अंग हलवल्यानंतर केस जसे गळून पडावेत तसं सगळं पाप गळून पडतात. कार्चनेनं संपूर्णपणे सगळ्या पापाचा नाश त्यांना साधतो. कसा, निहारमिव भास्कर. हा एखाद्या वेळेला धुकं पडलेलं असावं आणि त्या धुक्याने अंधार पडलेला असावा आणि एकदम प्रचंड किरण घेऊन सूर्यानं उदयाला यावं. सूर्याच्या किरणाचा उदय झाल्या झाल्या धुक्याचा संपूर्णपणे जसा नाश व्हावा, तसा अंतःकरणात भगवंताच्या संबंधाने भक्ती निर्माण झाली की आपल्या सगळ्या पापाचा नाश होतो. हा विचार आहे. पापाचा नाश करण्याकरता प्रायश्चित्त असतं. एकंदर विचार आता आपल्याला समाप्तीकडे जायचं, त्याच्यामुळे एकंदर विचार कसा आहे, पाप होतं त्याचा नाश करावा लागतो, त्याच्याकरता क्रियात्मक साधन असतं, त्याच्याकरता ज्ञानात्मक साधन असतं, त्याच्याकरता भक्तीचं साधन असतं. क्रियात्मक साधनानं तात्पुरती पापाची शांती होते, ज्ञान आणि भक्तीनं कायमचं पाप जातं. पण ज्ञानाचं साधन हे कठीण आहे, भक्तीचं साधन सोपं आहे आणि ते संपूर्णपणे ज्ञानाप्रमाणेच पापाचा कायमचा प्रतिबंध करण्याच्या कामात समर्थ आहे. म्हणून माणसाने भक्तीचं साधन करावं असाच विचार एकंदर भागवताने आपल्याला सांगितलेला आहे.
आज वेद पाठशाळेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सेवा करायला आलो. वेदाचं महत्त्व काय, वेद कशा करता, वेदाचा अभ्यास करायचा कशा करता, वेद जिवंत ठेवायचा कशा करता, याचा अर्थ एवढाच आहे की बाबा वेदाने आपल्याला आपल्या कल्याणाची साधना दिलेली आहे. वेद काय करतो तर कल्याणाची साधना देतो. कल्याणाची साधना देतो म्हणजे काय करतो, धर्म आणि ब्रह्म या दोन गोष्टी इतर कोणत्याही प्रमाणाने कळत नाही, त्या वेदानच कळतात. धर्म ब्रह्मणी वेदैक वेद्य, धर्म आणि ब्रह्म ह्या दोन गोष्टी वेदानच कळणाऱ्या आहेत असं शास्त्राने आपल्याला सांगितलं. त्याच्यातला धर्म कळाला की क्रियात्मक प्रायश्चित्त होतं, आत्ता आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यातला ब्रह्म कळाला, त्याच्यातलं ब्रह्म कळालं की ज्ञानाचं प्रायश्चित्त होतं. आणि हे धर्म आणि ज्ञान याच्या पलीकडे गेल्याच्या नंतर भक्तीच्या स्वरूपाचं जे भक्तीच्या स्वरूपाचं जे प्रायश्चित्त आहे, हे भक्तीच्या स्वरूपाचं प्रायश्चित्त आपल्या हातात देण्याच्या कामामध्ये उपनिषदामध्ये सांगितलेला परमात्म्याच्या आनंद रूपतेचा विचार उपयोगाचा आहे. बरं का, परमात्मा आनंद रूप आहे हे कशावरून लक्षात घ्यायचं, ज्या अर्थी त्याच्याविषयी परमप्रेम निर्माण होऊ शकतं त्या अर्थी तो आनंद रूप आहे. आनंदरूप असलेली वस्तू कोणती, ही वस्तू मला आनंद देते. कशावरून समजायचं, ह्या वस्तूने मला आनंद दिला आहे, कशावरून मी मानायचं, याचा विचार सांगताना शास्त्राने असं सांगितलं, जर माझं याच्यावर प्रेम असेल तर ही वस्तू मला आनंद देणारी म्हणा. जर या वस्तूवर माझं प्रेम नसेल तर ही वस्तू मला आनंद देत नाही म्हणा. ही वस्तू मला आवडते की नाही, हिच्यावर माझं प्रेम आहे की नाही, मग ही मला आनंद देणारी आहे असा विचार असतो. बरं का, तसं आत्मस्वरूपाच्या संबंधानं परमात्मा स्वरूपाच्या संबंधानं उपनिषदाचा विचार असा आहे की परमात्मा आनंद रूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म विज्ञानम आनंदम ब्रह्म. परमात्मा आनंद रूप आहे. आणि आनंद रूप आहे कशावरून, ज्या अर्थी त्याच्यावर परमप्रेम करता येतं त्या अर्थी तो परमानंद रूप आहे. परमप्रेम त्याच्या ठिकाणी जातं म्हणून परमानंद रूप असलेला परमात्मा त्या देवाच्या आनंद रूपतेच्या युगानं त्याच्यावर आपलं जे जाणारं परमप्रेम आहे यालाच भक्ती म्हणतात. देवाच्या संबंधानं परमप्रेम धारण करणं यालाच भक्ती म्हणतात. आणि ही भक्ती सुद्धा वेदाचा उपनिषद भाग तोच आपल्याला सांगायला लागला. याचा अर्थ धर्म शिकवणारंही वेदशास्त्रच आहे, त्याच्यानंतर आपल्याला ज्ञान शिकवणारंही वेदशास्त्रच आहे, आणि आपल्याला भक्ती शिकवणारं सुद्धा वेदशास्त्रच आहे. याचा विचार करून आपल्याला हे सगळं शिकवून सगळ्याच्या सगळ्या प्रकारच्या यथाधिकार प्रायश्चित्ताची व्यवस्था करून देणारं हे वेद नावाचं शास्त्र जिवंत राहिलं पाहिजे. याच्याकरता जगद्गुरु शंकराचार्यांचा प्रयत्न आहे, आणि त्या प्रयत्नानुसार त्यांनी जागोजागी अशा पाठशाळा निर्माण करून त्या पाठशाळेतून हे कार्य चालवलेलं आहे. तसं पंढरीमध्ये हे कार्य चालतं, मोठी आनंदाची गोष्ट आहे. आत्ताच ऐकलं की या पाठशाळेतून निर्माण झाले 6 विद्यार्थी घनपाठी होऊन कामाला लागलेले आहेत. असंच कार्य हे वर्धापन दिन जसा पाठशाळेचा चालतो त्याप्रमाणे वर्धमान पद्धतीनं पाठशाळेचं कार्य हे चालत राहावं अशी परमेश्वराला आणि त्या वेदो नारायणाला प्रार्थना करून, ज्ञानोबाराय तुकोबारायला प्रार्थना करून. भागवत माझ्यासमोर आहे, भागवता संबंधानं बोलावं लागलं म्हणून हा श्लोक घेऊन बोललो. हे भगवंताला सुद्धा आपण प्रार्थना करू की बाबा वेदाचं कार्य या पाठशाळेच्याकडून वर्धमान पद्धतीनं चालत राहावं, एवढीच त्यांना प्रार्थना करून सेवा पूर्ण करतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव.
धर्मो रक्षमाणासे देवा अग्निन्द्रारेन्द्र विनोदा नूजा पुरा च सदा नोरेणा जातस्य जजायमानस्य रक्षा सदश्च गोपामवादश्च भूरेर्देवा अग्निन्द्रारेन्द्र विनोदा द्रविणोदा द्रविणसस्तुरस्य द्रविणोदा सनरस्य प्रयोमुददा द्रविणोदा वीरवती विषण्णो द्रविणोदा राजेर्गमायो एवानो अग्ने समिधा वृधानो रेवद्भावकश्रवसे विमारि तन्नो मित्रो वरुणो मामन्तामदेते सिन्धो पृथिवी उदद्यो कृष्ण महाराज सोमप्रवेदमानसनो भूविभ्रताः प्रजावन्ताः सचेमहि एकते रुद्रभागाः सहस्रस्रां लेकाया तञ्जोगस्वस्वाहैकते रुद्रभाग आपुस्ते पशुः अवरुद्रमदिमंशवदेवन्त्र्यम्बकं जनानोपस्य सस्करद्यथानाः श्रेयसस्करद्यथा नोऽप्यवसाय भेकजमसि भेकजं गवेश्वाय पुरुषाय भेकजं सुखं मेधाय मेख्यै त्र्यम्बकं जजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमावेदात् त्र्यम्बकं जजामहे सुगन्धिं प्रतिवेदनं उर्वारुकमिव बन्धनादितो मुक्षीयमामुदाः एतस्य रुद्रावसन्तेन परो मूजवदोति अवततधन्वापि नागावसाः कृत्तिवासा अविघ्नो सन्नः शिवोतिः पाठशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व इथं या ठिकाणी महाराजांचं आशीर्वाद प्रवचन ऐकण्यासाठी आलात त्याबद्दल मी पाठशाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि पसायदान म्हणून आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. आता विश्वास दोषो निमद्यावे पतायने जे कांजी अंकडी झाडो या सत्कर्मी वाडो भूता प्रसुरे पडो मैत्रिकांजे युद्धांजे तुम्ही जाओ विशेष धर्मने देवाओ गुरुदेवांचे देवाओ प्राणी जातो वर्षद सर्वमंडळी ईश्वर निष्ठांची माग्याळी अनवर्त भूत मंडळी सदा कल्पद्रोती आडव चेतना चिंतामणी गाव मार्तंडले कापरीन हे सर्वाई सज्जना सोये सरस्वती बोलो निरोगी भजवानी तुझे अखंड आदि गंधो पदिके श्रेष्ठ लोके पृष्ठादुर्गे वाचे एक मने सिसे जाओ आओ ये ज्ञान बसाओ तेरे
आचार्य स्वामी महाराज